शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन बच्चू कडू यांच्यासह शेतकरी नेत्यांनी आंदोलन केलंय, मोर्चा केलाय, ठिय्या मांडलाय। शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्यांनी आग्रही धरले आणि त्यानंतर त्यांचा आक्रमक पावित्रा पाहायला मिळतोय। आपल्यासोबत ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांनी देखील काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या मुद्द्यांना घेऊन आंदोलन केलेलं होतं। हंबरडा मोर्चा देखील काढलेला होता, ज्यामध्ये वरिष्ठ नेते म्हणजेच उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते। काय सांगाल, आता बच्चू कडू यांनी मोर्चा काढलाय, बच्चू कडू हे आंदोलन करत आहेत शेतकऱ्यांच्या मुद्द्यांना घेऊन, तुम्ही देखील तीच भूमिका घेताय, काय तुमची भावना? महाराष्ट्रातला शेतकरी खूप अगदी त्रस्त आहे आणि तो त्रस्त असून त्या ठिकाणी कर्जबाजारी आहे। त्यांना कुठे त्या ठिकाणी एक तर इतकी अवकाळी झाली, त्या अवकाळीमुळे सगळं संपूर्ण त्यांचं वाहून गेलं। मग अजून त्रस्त म्हणजे अजून काय करणार आहे, ते काहीच नाही राहिलं त्यांच्याकडे। आता मग काय कोणाला सांगणार? सरकार कशा करता असतात, सरकारला सांगणार, अजून कोण सांगणार? पण सरकार जर काही करत नसेल तर मग सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी नागपूरला बच्चू कडू साहेबांनी जो मोर्चा काढला तो अगदी योग्य आहे। आपल्या हक्कासाठी, न्याय हक्कासाठी तो मोर्चा काढला काही हरकतच नाही आहे। म्हणून या सरकारच्या विरोधात काही महिन्यानंतर मोठं आंदोलन होण्याची शक्यता आहे। आणि यानंतर आता जनतेचा मोर्चा असेल, हीच भावना जी आहे ती चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केली आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।